मसाला किचन विथ सुषमामध्ये तुमचं स्वागत आहे। तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे चिवडा रेसिपी। हे तुम्ही चिवडा महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आणि खायला तर नेहमी उत्तमच आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपी बघूया। बघा मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मखाने टाकायचे आहे आपल्याला। मखाने हे ऑप्शनल आहे। मखाने खूप हेल्दी असतात त्यामुळे मी ते मखाने यूज करत आहे। आपल्याला कमी पावरमध्ये छान असं मखाने आणि कुरमुरा हे रोस्टेड करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। गॅसचा पावर कमी ठेवायचे म्हणजे तुमचे कुरमुरे भाजणार नाही, जळणार नाही। तर या प्रकारे आपल्याला छान असं भाजून झालेले आहे। बाहेर काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये तेल टाकायचं आहे। तेलचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे आणि त्यामध्ये लसूण टाकायचं आहे। लसूणने खूपच सुंदर अशी चव येते आपल्या चिवड्याला। आणि इथे बघा मी शेंगदाणे पण टाकलेले आहे। छान असं करपूस भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता, हिरवागार कढीपत्ता इथे यूज केलेला आहे। त्यामध्ये तिखट चवीनुसार टाका। तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर जास्त टाकू शकता आणि कमी पण टाकू शकता। हळद टाकायची आहे, आमचूर पावडर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे पण खायला इतका सुंदर लागतो हा चिवडा। लसणामुळे त्याला खूपच छान अशी चव येते। जे रोस्टेड मुरमुरे आणि मखाने बाजूला ठेवले होते ते यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी सुषमा तुमच्यासमोर छान छान अशा रेसिपी घेऊन येते। तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा। बघा या प्रकारे आपला चिवडा तयार पण झालेला आहे। हा चिवडा तुम्ही जवळपास 1 महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकता। या प्रकारे तुम्ही छान असा चिवडा बनवून ठेवू शकता। पावसाळ्याचे दिवस आलेले आहे चिवड्याची आणि चहाची खूपच आठवण येते। पाऊस चालू असतो आणि वरून आपला हा चिवडा आणि चहा भेटला तर मज्जाच वेगळी असते पावसाळ्याची। चला तर वेळ न घालवता सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा। थँक्यू।